देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्त आज वॉर्ड क्रमांक 10 मध्ये भाजपाची भव्य रॅली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। शिरपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल आणि भाजपा नेते माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या उपस्थितीत ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। शहरातील प्रमुख मार्गातून निघालेल्या या रॅलीमुळे वॉर्डमध्ये निवडणुकीचं वातावरण आणखीनच तापलेलं आहे। रॅलीला विशेषतः मुस्लिम बांधव आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। सकाळपासूनच रॅलीच्या तयारीला सुरुवात झाली होती। भाजपा कार्यकर्त्यांनी झेंडे, बॅनर आणि घोषणाबाजीच्या साथीने परिसरात जोश निर्माण केला। विविध जाती धर्मातील नागरिकांच्या सहभागामुळे सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे चित्र रॅली दरम्यान दिसून आले। वॉर्ड क्रमांक 10 मधून भाजपाचे उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या उजमा इरफान कुरेशी आणि इरफान मिर्झा यांच्या समर्थनार्थ ही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली। उजमा कुरेशी या माजी नगरसेवक रज्जाक कुरेशी यांच्या सून असून वॉर्डमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे, तर इरफान मिर्झा हे माजी उपनगराध्यक्ष मंजूर शेख इब्राहिम यांचे भाचे असून तरुण मतदारांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव दिसून येतो आहे। रॅली दरम्यान दोन्ही उमेदवारांच्या कामांचा आढावा, प्रस्तावित विकास योजना, वॉर्डमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठीच्या त्यांच्या भूमिका यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली। भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने घराघरात जाऊन जनसंपर्क वाढवत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते। रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत घोषणाबाजी केली। काही ठिकाणी महिलांनी आरत्या काढून स्वागत केले, तर तरुणांनी डीजेच्या तालावर नृत्य करत वातावरण रंगवले। यातून वॉर्डमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांची सक्रियता आणि ऊर्जा स्पष्टपणे दिसून आली। भूपेशभाई पटेल आणि चिंतनभाई पटेल यांनी मतदारांशी संवाद साधत भाजपाच्या विकास धोरणांवर भर दिला। त्यांनी वॉर्डमधील मूलभूत सुविधांचे उन्नतीकरण, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता उपक्रम आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्याचे आश्वासन देत मतदारांना विश्वास दिला। त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करून भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। रॅली निमित्ताने संपूर्ण वॉर्डमध्ये निवडणूक प्रचाराला गती मिळालेली असून वातावरणात खास उत्साह संचारला आहे। रॅलीनंतर नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया देताना त्यावेळचे उमेदवार वॉर्डच्या प्रगतीसाठी सक्षम आहेत असा विश्वास व्यक्त केला। या भव्य रॅलीमुळे वॉर्ड क्रमांक 10 मध्ये निवडणुकीची चुरस वाढलेली असून नागरिकांमध्ये मतदानाची उत्सुकता अधिकच तीव्र झाली आहे। आगामी काही दिवसात सर्व पक्षांचा प्रचार अधिक वेगाने रंगणार असून मतदारांचा कल कोणाकडे झुकतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे। शिरपुर में चित्र क्या रहेगा ऐसा? अभी तो देखिए साहब, अमरीश भाई पटेल जो है पहले नगर अध्यक्ष बने, उनके बहुत अच्छे काम थे। उसके बाद भूपेश भाई बने, उनके भी बहुत अच्छे काम थे। और शिरपुर का जो चित्र है वो हमारे अमरीश भाई पटेल, वही शिरपुर शहर का विकास कर सकते हैं। भूपेश भाई शिरपुर शहर का विकास कर सकते हैं। चिन्ह तो कई आए और बोलने वाले भी कई आए और कई चले गए, लेकिन हमारे फैमिली जो है भूपेश भाई पटेल, अमरीश भाई पटेल, ये लोगों के काम शिरपुर तालुके में एक नंबर है। ये लोग विदेश घूमने वाले लोग हैं, जो उधर का पैटर्न देख के आते वो शिरपुर पैटर्न बनाते। हमारे भाई लोगों के लिए कोई भी आए कोई भी गया उससे फर्क नहीं पड़ता। और अभी जो तुम्हारे एरिया में जो उम्मीदवार खड़े हैं हमारे बहुत फाइट ऐसी दिख रही, क्या लगता है ऐसी फाइट होगी? नहीं नहीं, ऐसी कोई फाइट ही नहीं है, क्योंकि यहाँ अमरीश भाई के जो काम है लोग ऊपर देखते हैं। रज्जाक कुरैशी साहब, उनके भी बहुत अच्छे काम है। इरफान मिर्जा, उनके भी बहुत अच्छे काम है। हर इंसान के दुख सुख में खड़े हैं वो लोग, और ऐसा खड़े रहने वाला नेता ही कोई लोग पब्लिक चुनती। सब लोग उनके साथ है और उनके सर पे अमरीश भाई भूपेश भाई का हाथ है, और जिसके सर पे बड़े लोग हमारे अमरीश भाई भूपेश भाई का हाथ रहा वो आदमी फैल नहीं रहता, क्योंकि उनके काम बताते। यहाँ ऐसा जाति का धर्म का कोई पैटर्न काम नहीं करेंगे? नहीं, यहाँ कोई जाति और धर्म का पैटर्न काम नहीं करेगा यहाँ पे, क्योंकि यहाँ जो चिन्ह है हमारा अमरीश भाई का वही काम करेगा।